तळण्यासाठी कढई सुद्धा कमी पडेल, कारण आज आपण चौपट फुलणारे तांदळाचे खिचिया पापड म्हणजेच खिचे पापड बनवणार आहोत। पापड मस्त खुसखुशीत झालेले आहेत। चला तर मग रेसिपी बघू। त्यासाठी इथे मी अर्धा किलो रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं। पाण्यामध्ये पोहे काढायचे 2 चमचे, मीठ टाकायचं, 1 चमचा पापड खार, 1 चमचा तेल आणि 1 चमचा जिरे टाकायचं। पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं। नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं। 15 मिनिट वाफवून झाल्यानंतर एखाद्या परातीमध्ये टाकून मॅशरनी मॅश करून घ्यायचा आणि याचा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा। नंतर याचे छोटे छोटे रोल बनवायचे आणि हे रोल सुद्धा आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरती वाफवून घ्यायचे आहेत। वाफवून झाल्यानंतर एखाद्या सुती कापडामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये याला छान मळून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या साईजचे पापड बनवायचे आहेत त्यानुसार याचे गोळे बनवून घ्यायचे। प्लास्टिकच्या कागदावरती थोडंसं तेल लावायचं आणि हे पापड व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने लाटून घ्यायचे। तुम्हाला जर या पापडाची सविस्तर रेसिपी बघायची असेल तर फोटो खालील त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।